एका गाईला आणि बैलाला मारत होता कली। परीक्षिती राजाने पाहिलं, कोण आहे हा त्या निष्पाप बैलाला निष्पाप गाईला मारतो? कोण आहेस तू? का या गाईला बैलाला त्रास देतो? निघून जा माझ्या राज्यातून। तो कली ऐकायला तयार नव्हता। शेवटी तो कलियुग आहे ना। मी तुम्हाला शरण आलेलो आहे। मी तुम्हाला शरण खाली बसा। महाराज महाराज मी कलियुग आहे, कुठे जाऊ? मी सगळीकडे महाराज सर्व तुमचं राज्य आहे, मी कुठे जाऊ? तुम्ही स्वतः ठिकाण द्या। कलियुगाला परीक्षिती राजा म्हणतात, तू माझ्या राज्यातून निघून जा। कलियुगाने सांगितलं, कुठे जाऊ? सगळीकडे तुमचं राज्य आहे, एक छत्री राज्य आहे, तुम्हीच मला ठिकाण द्या। परीक्षिती राजा पहिलं ठिकाण जिथं जुगार खेळला जातो, दुसरं ठिकाण जिथं मदिरापान केली जाते, तिथं जाऊन राहा। तिसरं ठिकाण जिथं व्यभिचार केला जातो, तिथं जाऊन राहा। चौथं ठिकाण जिथं हिंसा केली जाते, जाऊन राहा। महाराज पण ह्या सगळ्या जागा वाईट आहे। एखादं तरी चांगलं ठिकाण द्या। परीक्षिती राजाने विचार केला, काय बरं ठिकाण द्यावं? आणि मग राजाने सांगितलं, जा जे चोरी करून आणलेलं बळजबरी